नमस्कार मित्रांनो. सिंह राशीच्या अष्टमात शनीचं भ्रमण आहे आणि गेल्या एखाद वर्षामध्ये तुम्ही याचे अनुभव घेतलेच असते. खास करून फेब्रुवारी महिन्यामध्ये तीव्रतेने याचे अनुभव तुम्ही जास्तच प्रमाणात घेतलेले असतील, कारण या वर्षीची जी ग्रहण आहेत ही सुद्धा तुमच्या राशीमध्ये होणार आहेत आणि त्याचे प्रभाव परिणाम तुम्हाला मिळालेले असते. अर्थात मार्च महिन्यामध्ये सुद्धा चंद्रग्रहण आहे, खग्रास चंद्रग्रहण, याचे सुद्धा प्रभाव तुम्हाला मिळणार आहे आणि अष्टमातला जो शनी आहे हा सुद्धा भ्रमण करणार आहे. तर मग मार्च महिना नेमका कसा राहील? इथे एक गोष्ट खूप चांगली आहे, ती म्हणजे तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे तो 11 तारखेपासून मार्गस्थ होणार आहे आणि त्याची जी दृष्टी आहे ही तुमच्या सप्तम स्थानावर असणार आहे, म्हणजे तुमच्या सप्तमात भ्रमण करणाऱ्या मंगळ, राहू, बुधावर. त्यामुळे ते जे प्रभाव परिणाम आहे निगेटिव्ह किंवा नकारात्मक, ते बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. अर्थात असे कोणते निर्णय आहेत की जे तुम्हाला घ्यायचे आहेत, असे कोणते निर्णय आहेत की जे तुम्हाला टाळायचे आहेत, या सर्व संदर्भातली खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. तर सुरुवातीला आपण चर्चा करू की तुमचं जे स्वास्थ्य आहे, मानसिक किंवा शारीरिक, हे नेमकं कशा प्रकारचं राहील. जसे की तुमच्या राशीचा जो स्वामी आहे रवी, हा तुमच्या सप्तमातून अष्टमात जाईल. तुमच्याच राशीमध्ये केतू भ्रमण करत आहे. राशीचा षष्टेश अष्टमात भ्रमण करत आहे आणि जो अष्टमेश आहे हा लाभात भ्रमण करत आहे. एकंदरीत सांगायचं झालं तर या संपूर्ण महिन्यामध्ये मानसिक जो तणाव आहे हा तसा थोडाफार राहील. आता हा जो तणाव राहील तो पॉझिटिव्ह राहील, परंतु याचे परिणाम तुमच्या शारीरिकतेवरती होण्याची शक्यता जास्त आहे. त्या संदर्भात आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. याचं कारणही असं आहे की तुमच्या अष्टमामध्ये रवी शनीची युती सुद्धा होणार आहे. रवी जो की तुमच्या राशीचा स्वामी आणि जो शनी आहे तो षष्टेश आहे. तस लग्ने षष्टेश याची युती अष्टमात आणि अष्टम स्थानाला मृत्यू स्थान सुद्धा म्हणतात. त्यामुळे थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या. अर्थात टोकाचं काय होणार नाही, परंतु काळजी घेणं गरजेचं राहील. या संपूर्ण महिन्यामध्ये थोडीशी तुमची धावपळ वगैरे होईल, परंतु तुमचा जो एकंदरीत स्वभाव आहे कुठल्याही गोष्टीचा सामना करणं आणि तुमच्याचा जो कॉन्फिडन्स आहे हा तुमच्या मदतीला नक्कीच येईल. यानंतर आपण चर्चा करू की तुमचं जे आर्थिक स्थैर्य आहे हे नेमकं कशा प्रकारचं राहील. तुमच्या राशीचा जो लाभेश आणि धनेश बुध आहे, हा बुध तुमच्या सप्तमात भ्रमण करतो आहे. सध्या वक्री आहे, 24 तारखेनंतर मार्गे होईल. राशीचा अष्टमेश आणि पंचमेश जो आहे गुरु, हा लाभात भ्रमण करतो आहे, 11 तारखेनंतर मार्गस्थ होणार आहे. राजयोगकारक जो ग्रह आहे मंगळ, हा सप्तमात भ्रमण करत आहे. एकत्रित सांगायचं झालं तर गेल्या साधारण 2-3 महिन्यापासून जे आर्थिक तंगी जी तुम्ही बघत होता ती या महिन्यामध्ये थोड्याफार प्रमाणात का होईना कमी होईल. तुमची काही जुनी येणी असतील ती सुद्धा येते. अर्थात तुमचा एकंदरीत जो रखरखाव आहे किंवा तुमचा जो थाट आहे तो पूर्ववत होण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहे. परंतु इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे खर्चावरती नियंत्रण ठेवा. अनावश्यक खर्च टाळणं गरजेचं नाही. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तरी सुद्धा तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही गोष्टी निश्चितच घडतील. गेल्या काही महिन्यापासून जर का तुमचे काही पैसे अडकलेले असतील तर ते मोकळे होतील. अर्थात नवीन इन्व्हेस्टमेंट करताना थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. गृहसौख्याबद्दल सांगायचं झालं तर राशीचा जो चतुर्दश आहे मंगळ, हा तुमच्या सप्तमात भ्रमण करताय. संपूर्ण महिना तो सप्तमातच असणार आहे. घरातलं जे वातावरण आहे ते बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होईल, काळजी करू नका. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही या महिन्यात हाती घेऊ शकता. लव्ह लाईफ किंवा रिलेशनशिपबद्दल सांगायचं झालं तर राशीला जो पंचमेश आहे गुरु, हा गुरु तुमच्या लाभ स्थानामध्ये भ्रमण करत आहे. सध्या तो वक्री आहे, 11 तारखेपासून तो मार्गस्थ होणार आहे. काळजी करू नका. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, गेल्या काही महिन्यापासून थोडंसं तू मैमेवाली ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही अनुभवल्या असते, या महिन्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नॉर्मल होणार आहे. उलटपक्षी जर तुम्हाला नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा हा कालावधी बराचसा चांगला असणार आहे. गर्भवती महिलांनी थोडंसं आरोग्याकडे लक्ष द्या, परंतु फारसं मोठं काहीही प्रॉब्लेम तुमच्याकरता येणार नाही. आताचा जो मोसम चालू आहे हा परीक्षांचा आहे, तर विद्यार्थी वर्गांसाठी सुद्धा सांगायचं झालं तर हा महिना बराचसा उत्तम असणार आहे. गेल्या काही महिन्यापासून जे काही तुम्ही प्रयत्न केलेले आहात, जे काही तुम्ही एफर्ट दिलेले आहात, त्याचं चांगलं उदाहरण किंवा त्याचे चांगले आउटकम तुम्हाला या महिन्यामध्ये निश्चितच मिळणार आहे. अर्थात थोडंसं आणखीन जास्त तयारी केली, थोडंसं आणखीन जास्त स्वतःला पॉलिश केलं तर त्याचे जे रिझल्ट्स आहेत ते तुमच्या अपेक्षेप्रमाणे निश्चितच मिळणार आहे. यानंतर आपण चर्चा करू वैवाहिक जीवनाबद्दल. हा प्रांत अतिशय महत्त्वपूर्ण राहील मार्च महिन्यामध्ये, कारण मंगळ, राहू, रवी, बुध हे सर्व ग्रह, याच्यामध्ये 3 पापग्रह आहेत, ते तुमच्या सप्तमात भ्रमण करत आहे.
इथे थोडीशी काळजी घेणं गरजेचं राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध ताणले जातील, तुमच्या दोघांमधील गैरसमज होतील, आधीपासूनच संबंध बिघडलेले असेल तर ते टोकसुद्धा दाटू शकते. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. इथे गोष्ट खूपच चांगली आहे ती म्हणजे तुमच्या लाभस्थानात भ्रमण करणारा जो गुरु आहे हा नवम दृष्टीने तुमच्या सप्तम स्थानाला पाहत आहे. ही अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदाय अशा प्रकारची गोष्ट आहे. असं जरी असलं तरी थोडंसं ॲडजस्ट करणं हे तुम्हाला जमायला हवं. कारण तुमचा जो स्वभाव आहे हा थोडासा हट्टी आहे. आपल्या मतावर ठाम राहणं, आपल्या मताशी तडजोड न करणं आणि त्यामुळे वैयक्तिक नातेसंबंधात बऱ्याच वेळेस दुरावा येतो. तर या संदर्भात या महिन्यामध्ये काळजी घ्या, कारण तुमच्या सप्तमात जे होणारं ग्रहण आहे 4 तारखेला त्याचा प्रभाव दिसून येईल. गैरसमजामुळे बऱ्याच वेळेस गोष्टी टोकाच्या होतात किंवा वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातल्या काही गोष्टी या सुरुवातीला अगदी छोट्या वाटीला नंतर त्या अचानकपणे उग्र रूप धारण करतील. तर या संदर्भात थोडीशी काळजी घेणं महत्त्वपूर्ण राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र किंवा करिअर आहे त्या संदर्भात सांगायचं झालं तर राशीचा जो कर्मेश किंवा दशमेश शुक्र आहे हा शुक्र तुमच्या अष्टमात भ्रमण करतो आहे. 25 तारखेनंतर तो भाग्यस्थानामध्ये भ्रमण करणार आहे. तर या संदर्भात सुद्धा कुठल्याही प्रकारचे मोठे निर्णय या महिन्यात घेऊ नका. इथे एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे तुमच्या जीवनाच्या संदर्भातले कुठलेही मोठे निर्णय या महिन्यात घेणं टाळणं अतिशय गरजेचं राहील. यानंतर आपण चर्चा करू ही ग्रहयोग आणि त्याचे मिळणारे प्रभाव परिणाम. दिनांक 5 तारखेला रवी आणि गुरुचा त्रिकोण योग होणार आहे तुमच्या सप्तम आणि लाभस्थानातून. हा अतिशय शुभफलदायी अशा प्रकारचा योग असणार आहे. खास करून तुमच्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्तीचा हा कालावधी असणार आहे. मग या इच्छा कुठल्याही क्षेत्रातल्या असतील तरी त्याचे चांगले अनुभव तुम्हाला निश्चितच मिळतील. खास करून काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील, अडकलेली कामं मार्गी लागू शकतील. ज्या विवाहसुख व्यक्ती आहेत त्यांच्याकरता सुद्धा हा कालावधी अतिशय उत्तम असणार आहे. अपेक्षेप्रमाणे स्थळ येणं किंवा प्रत्यक्ष विवाह होणं, साखरपुडा किंवा एंगेजमेंट होणं अशा प्रकारचे अनुभव तुम्हाला या महिन्यामध्ये मिळणार आहे. यानंतर दिनांक 7 तारखेला नेपच्यून आणि शुक्राची युती अष्टमात होणार आहे. इथे थोडंसं फसलं जाणं फसवलं जाणं अशा गोष्टींपासून लांब राहणं गरजेचं राहील. रिस्क घेऊ नका. दिनांक 8 तारखेला सुद्धा शनी शुक्राची युती होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या. आरोग्याच्या संदर्भात ते काही त्रास या दरम्यान डोकं वर करू शकते. दिनांक 9 तारखेला गुरु आणि बुधाची युती सप्तम आणि लाभ स्थानामधून होणार आहे. ही युती महत्त्वपूर्ण आहे. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता हा कालावधी अतिशय उत्तम राहील. खास करून कुठलीही नवीन कामाची सुरुवात करायची असेल तर या दरम्यान हा जो कालावधी हा तुमच्यासाठी शुभफलदायी आहे. तुमची बुद्धी स्थिर राहील. गोष्टी बऱ्याच प्रमाणात तुम्ही विचारपूर्वक करा आणि त्याचा अनुभव सुद्धा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचे मिळतील. दिनांक 13 तारखेला राहू आणि मंगळाची युती होणार आहे तुमच्या सप्तम स्थानामध्ये. तर खास करून या दरम्यान हा जो पर्टिक्युलर आजकाटिपा योग आहे हा योग या महिन्यातला सर्वात अशुभफलदायी अशा प्रकारचा योग म्हणायला हरकत नाही. आणि याचा जो प्रभाव आहे हा तुमच्या मानसिकतेवर सुद्धा नव्हे आणि तुमच्या वैवाहिक जोडीदाराच्या तुमच्या दोघांना ज्या खटपटी आहेत त्या थोड्याशा वाढतील याकडे लक्ष द्या. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय कुठल्याही क्षेत्राशी संबंधित या दरम्यान अजिबात घेऊ नका. भ्रमित होणं अशा प्रकारचे काही अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकते. काळजी घ्या. दिनांक 15 तारखेला मंगळ आणि बुधाची युती ही तुमच्या सप्तमात होणार आहे. तर वादविवादाचे प्रसंग तुमच्यामध्ये आणि वैवाहिक जोडीदारामध्ये येतील. इथे एक गोष्ट फार महत्त्वाची आहे. सरकारी कामाच्या संदर्भात जर का तुम्ही कुठे फसलेले असाल किंवा त्या संदर्भातले काही केसेस चालू असतील या महिन्यामध्ये काळजी घेणं अतिशय गरजेचं राहील. तुमच्याकडून होणारी छोट्यात छोटी चूकसुद्धा तुमच्यासाठी खूप मोठी होईल आणि पुढे त्याचे परिणाम अतिशय ठळकपणे समोर येतील. प्रलोभनाच्या मागे अजिबात लागू नका. तुमचे जे विरोधक असतील त्यांच्यासमोर निधड्या छातीने जाऊ नका. त्याच्या कागाळ्या जबरदस्त प्रमाणात वाढल्याचा अनुभव तुम्हाला या दरम्यान येऊ शकतील. काळजी घ्या. दिनांक 25 तारखेला रवी आणि शनीची जी युती आहे ही तुमच्या अष्टमात होणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी षष्ठी या दोघांची युती अष्टमात आरोग्या संदर्भात बऱ्याच प्रमाणात त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागू शकेल. अखेर या संदर्भात मौनम सर्वार्थ साधनम किंवा तुमची जी काय कार्यपद्धती असते ती सरळ सरळ ठेवा. त्याच्यामध्ये पारदर्शकता आणा. उगाच रिस्क घेणं किंवा आपला आपला आत्मविश्वास किंवा आपला अहम दुखावला गेल्यामुळे गोष्टी रिवेजला घेणं अजिबात करू नका. रिवेज तर अजिबात घेऊ नका. गोष्टी ज्या आहेत तर तुमच्या विरोधात येतील, तुमच्या अंगाशी सुद्धा येऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं अत्यंत गरजेचं राहील. दिनांक 3 तारखेला जे ग्रहण आहे ते होणार आहे चंद्रग्रहण खग्रास पद्धतीचं आणि अमावस्या असणार आहे दिनांक 19 तारखेला.
हे 2 दिवस लक्षात घ्या, खूप महत्त्वाचे राहतील. कारण या दरम्यान चुकीचे निर्णय घेणं, फसवणं, भ्रमित होणं, अशा प्रकारचे काही अनुभव या दरम्यान येऊ शकते. अलर्ट राहा. उगाचच आत्मविश्वासापोटी चुकीचे निर्णय घेऊ नका. तर मित्रांनो, हे होतं सिंह राशीचं मार्च 2026 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.